ठीक आहे, क्वेश्चन पहा चला. क्वेश्चन 5B. द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. ठीक आहे, ई झालं त्यावेळी काय करायचं, इज इक्वल टू करायचं. काय सांगितलंय, रेडियस ऑफ प्लॅनेट ए, म्हणून काय लिहिलं, आर ए, रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज म्हणल्यानंतर काय लावणार, इज इक्वल टू हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी, हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. पुढे, इफ द मास ऑफ ए इज एम ए, एम ए कोणाचं मास आहे, ए च, मग बी च काय असणार, एम बी. ठीक आहे, पुढे, व्हॉट मस्ट बी मास ऑफ बी, मास ऑफ बी काय असलं पाहिजे, सच दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी, बी वर जी ची व्हॅल्यू आहे, म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ह्याची जी व्हॅल्यू आहे कुठं, बी प्लॅनेटवर, बी प्लॅनेटवर जी ची व्हॅल्यू आहे ती काय आला पाहिजे, हाफ कोणाच्या, ए च्या. ठीक आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ ए प्लॅनेट. ठीक आहे, हे समजलंय, हे समजलंय का. काय शोधायचंय तुम्हाला, एम बी शोधायचं आहे. ठीक आहे, मग पहिला जी ए चा फॉर्म्युला लिहा. जी ए इज इक्वल टू काय, जी एम ए अपॉन आर ए चा स्क्वेअर. जी बी ची व्हॅल्यू काय येईल, जी एम बी अपॉन आर बी चा स्क्वेअर. काय डाऊट याच्यात, काय डाऊट याच्यात, नक्की काय शोधायचंय तुम्हाला, एम बी शोधायचंय. एम बी कधी वरती येईल बरं, याने याला डिवाइड केल्यानंतर. ठीक आहे, म्हणजे काय येईल, जी बी अपॉन जी ए इज इक्वल टू काय येईल, जी एम बी अपॉन आर बी चा स्क्वेअर अपॉन जी एम ए अपॉन आर ए चा स्क्वेअर. करेक्ट आहे हे, काय डाऊट याच्यात. जी ए जी बी ची व्हॅल्यू फक्त पुट केली, तर दोघांचं डिव्हिजन घेतलं. ठीक आहे, आता हे काय होईल, इनवर्स. बरोबर, वरती आल्यानंतर इनवर्स होणार ना ते. मग काय येईल ते, जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार, सॉरी मल्टिप्लाय काय, काय आर ए स्क्वेअर अपॉन जी एम ए. हे समजलंय का, मगाच्या सारखंच केलंय, मागच्या इक्वेशन सारखंच केलंय. काय डाऊट याच्यात, काय काय कशाला काय जाईल, जी ला जी गेला. ठीक आहे, आता इक्वेशन काय राहिलं ते पहा. आता इक्वेशन काय राहिलं आपल्याकडं, जी बी अपॉन जी ए इज इक्वल टू काय येणार, एम बी अपॉन हे इज इक्वल टू ते आलंय ना, बरोबर. मग एम बी अपॉन एम ए इंटू आर ए अपॉन आर बी चा स्क्वेअर. करेक्ट, एवढं करेक्ट आहे. कशाचे रेशो तुम्हाला माहिती आहे बरं, जीबी आणि जीए ची व्हॅल्यू माहिती आहे, यांचा रेशो काढू शकतो आपण. जीए इकडे आला काय झालं, जीबी अपॉन जीए झाला, बरोबर का. जी इकडे आला काय झालं, जीबी अपॉन जीए झालं. मग जीबी अपॉन जीए ची व्हॅल्यू काय, 1/2 याची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे, आर ए अपॉन आरबी ची व्हॅल्यू काय, आर ए इथे, आरबी इकडे मल्टिप्लिकेशनला आला, म्हणजे आर ए अपॉन आरबी काय आला, परत काय आला तो 1/2. मग मासचा रेशो आपोआप मिळेल. ठीक आहे, सगळ्याच्या व्हॅल्यू पुट करा. जी अपॉन जीबी ची व्हॅल्यू हाफ आहे इज इक्वल टू एम बी अपॉन एम ए ची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला. ठीक आहे, आणि इंटू आर ए अपॉन आरबी ची व्हॅल्यू माहिती आहे, किती आहे, हाफ आहे, हाफचा स्क्वेअर. हा रेशो तुम्ही शोधू शकता कसं, 1/2 त्याचा स्क्वेअर काय होणार, 1/4. हा 1/4 कुठं जाईल, इकडं मल्टिप्लिकेशनला. हे समजतंय का, काय करणार, 1/2 इज इक्वल टू काय, एम बी अपॉन एम ए इंटू 1/4. हा 4 इकडे कसा आहे डिव्हिजनला, तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय, म्हणजे 4/2 इज इक्वल टू एम बी अपॉन एम ए. बरोबर, एम बी अपॉन एम ए ची व्हॅल्यू काय मिळाली, 4/2, म्हणजे काय 2/1. ठीक आहे, म्हणजे एम बी अपॉन एम ए काय मिळाला, 2/1. हा कुठं जाणार, इकडे मल्टिप्लिकेशनला, डिव्हिजनला होता इकडे कुठं मल्टिप्लिकेशनला, चालू इकडे कुठं जाणार मल्टिप्लिकेशनला. म्हणजे एम बी इज इक्वल टू काय मिळाला, 2 इंटू एम ए. म्हणजे मास ऑफ बी काय असलं पाहिजे, ए च्या 2 टाइम्स पाहिजे, ए च्या काय पाहिजे 2 टाइम्स पाहिजे. आलं का, कळालं काय केलं, कळालं काय केलं, नक्की कळालं, काय डाऊट, नक्की कळालं, घ्या.